गाइस परत एकदा भेटतोय आपण आपल्या नवीन कन्सेप्ट ज्याचं नाव आहे EAS. बरोबर आहे. तर हा EAS सुद्धा आपण दोन पार्ट मध्ये बघणार आहोत, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण काय काय बघणार आहोत छोटंसं इंट्रोडक्शन मी तुम्हाला फास्ट करून देतोय. तर पार्ट 1 मध्ये असेल आपला पहिला पॉइंट जनरल रिएक्शन मेकॅनिझम विथ EPD. यस, EPD एनर्जी प्रोफाइल डायग्राम. सेकंड पॉइंट असेल स्पेसिफिक EAS रिएक्शन्स अँड देअर मेकॅनिझम. आपल्या सिलेबस मध्ये कोणकोणत्या EAS रिएक्शन्स आहेत त्यांचं मेकॅनिझम काय ते सध्या आपण पार्ट 1 मध्ये फक्त प्युअर बेसिन सोबत पाहणार आहोत मित्रांनो. कारण पार्ट 2 मध्ये आपल्याला सबस्टिट्यूटेड बेसिन सुद्धा घ्यायचं आहे आणि सेम पॉइंट चेक करायचे, राईट. तर मग कोणकोणत्या स्पेसिफिक रिएक्शन्स आहेत त्याच्यामध्ये नंबर 1 असेल हॅलोजिनेशन ऑफ बेन्झीन, फ्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन ऑफ बेन्झीन, राईट. नायट्रेशन ऑफ बेन्झीन, सल्फोनेशन ऑफ बेन्झीन, फिडलक्राफ्ट रिएक्शन. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे रिएक्शन्स आहेत. यस, अल्कायलेशन ऑफ बेन्झीन आणि असायलेशन ऑफ बेन्झीन, राईट. तर एवढं सगळं आपल्या ह्या एपिसोड मध्ये बघायचं मित्रांनो. पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर होत असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या पॉइंट. ज्याचं नाव आहे EAS. मित्रांनो मग आपण पहिल्या पॉइंटला सुरुवात करतोय. व्हॉट इज मीन बाय EAS? यस, E फॉर इलेक्ट्रोफिलिक, A for aromatic, S for substitution, राईट. तर हे झालं लॉंग फॉर्म इलेक्ट्रोफिलिक, अरोमॅटिक, सबस्टिट्यूशन. आता आपण एक एक शब्दाचा अर्थ बघू. इलेक्ट्रोफिलिक नथिंग बट द इलेक्ट्रोफाइल, राईट. मग आता हा जो इलेक्ट्रोफाइल शब्द आहे तो दोन शब्दांनी बनलेला आहे. एक इलेक्ट्रॉन, दूसरा फाइल्स मीन्स लविंग और अट्रॅक्शन. क्लिअर? म्हणजे काय, इलेक्ट्रोफाइल्स ह्या अशा स्पेसिस असतात जे इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होतात. मग इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होतात याचा अर्थ त्यांच्या स्वतःकडे इलेक्ट्रॉनची काय कमतरता आहे. मग इलेक्ट्रॉनची कमतरता असेल तर इलेक्ट्रोफाइल्सला काय म्हणणार तुम्ही? इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस म्हणजे तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता ऑल लेविस acids, all Lewis acids are electrophiles. बघूत आता आपण समोर आणखी इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. बरोबर आहे, म्हणजे त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे म्हणून ते इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होतात. इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होतात म्हणजे इलेक्ट्रॉनवर चार्ज काय असतो? इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो निगेटिव्ह चार्ज. म्हणजे याचा अर्थ आहे इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस दोन प्रकारचे असतात. इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस दोन प्रकारचे, याचा अर्थ इलेक्ट्रोफाइल्स दोन प्रकारचे असतात. एक पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस, राईट. आणि दुसरा म्हणजे काय? न्यूट्रल स्पेसिस. न्यूट्रल स्पेसिस. मग पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल F+, Cl+, Br+, I+, H+, NO2+, SO3H+, राईट. त्याच्यानंतर तुम्ही R+ मध्ये तुम्ही घेऊ शकता CH3+, C2H5+, सो ऑन, राईट. त्याच्यानंतर घेऊ शकता तुम्ही R बॉन्ड, C डबल बॉन्ड O+, असाइल ग्रुप, राईट. हे सगळे काय झाले? पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस आहेत. याचा अर्थ हे सगळे काय झाले? इलेक्ट्रोफाइल्स. न्यूट्रल स्पेसिस कडे काय कन्सेप्ट आहे? न्यूट्रल स्पेसिसचा जो सेंट्रल ॲटम आहे, सेंट्रल ॲटम तो कसा पाहिजे? इलेक्ट्रॉन डिफिशियंट. फॉर एक्झाम्पल घेऊ शकतो आपण AlCl3. जर मी AlCl3 चं स्ट्रक्चर काढलं तर अल्युमिनियमच्या शेवटच्या शेलमध्ये आता किती इलेक्ट्रॉन असतील? 6. एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 2. 3 बॉन्ड आहेत. 3 बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले? 6. त्याला ऑक्टेट कंप्लीट करायला किती इलेक्ट्रॉन लागतात? 2 लागतात. म्हणजे AlCl3 काय झाला? इलेक्ट्रॉन डिफिशियंट. आणि जे इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात ते काम करतात? लेविस ऍसिड्स. बरोबर आहे. आणखी एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही AlBr3, BCl3, BF3, FeCl3,
Br3, राईट. अशा भरपूर स्पेसिस तुम्हाला भेटतील. तर काय सांगितलं मी, इलेक्ट्रोफाइल्स दोन प्रकारचे असतात. जनरली ते काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस दोन प्रकारचे असतात, पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस आणि न्यूट्रल स्पेसिस. पॉझिटिव्ह चार्ज हे सगळे एक्झाम्पल्स मी बोर्डवर लिहिलेत. त्याच्यानंतर न्यूट्रल स्पेसिसची काय कन्सेप्ट आहे, न्यूट्रल मॉलिक्यूल जो असतो त्याचा जो सेंट्रल ॲटम आहे, सेंट्रल ॲटम कसं पाहिजे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट पाहिजे, त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची काय पाहिजे, कमतरता पाहिजे. ते इथं एक्झाम्पल आहे, त्याला स्क्रीनशॉट घ्या. आता आपण अरोमॅटिकला चेक करू. ठीक आहे, पुढचा कन्सेप्ट कव्हर करू आपण अरोमॅटिसिटी. एखादा कंपाऊंड अरोमॅटिक कधी असतो, बरोबर. त्यासाठी काही पॉइंट्स असतील. तर नंबर 1, तो कंपाऊंड कसा असला पाहिजे, सायक्लिक असला पाहिजे. दुसरा, प्लेनर असला पाहिजे. तिसरा, इच कार्बन आर sp2 हायब्रिडाइज, प्रत्येक कार्बन हा sp2 हायब्रिडाइज असला पाहिजे. चौथा, कॉन्जुगेटेड पाय बॉन्ड पाहिजे, म्हणजे अल्टरनेट पाय बॉन्ड पाहिजे. डबल बॉन्ड, सिंगल, डबल, सिंगल असे अल्टरनेट पाय बॉन्ड पाहिजे, कॉन्जुगेटेड पाय बॉन्ड. आणि 5th रूल काय असेल, फॉलोज हकेल्स रूल, म्हणजे 4n+2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम पाहिजे. काय पाहिजे, 4n+2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम. म्हणजे काय, जिथं n ची व्हॅल्यू जर मी 0 घेतली तर 4n+2 ची व्हॅल्यू काय येईल, इथं n ची व्हॅल्यू 0 ठेवा तर किती येईल, 2 येईल, राईट. n ची व्हॅल्यू जर मी 1 घेतली तर 4n+2 काय येईल, 6 येईल. n ची व्हॅल्यू जर मी 2 घेतली तर 4n+ काय येईल, 10. n ची व्हॅल्यू जर 3 घेतली तर किती येईल, 14. म्हणजे याच्यापैकी एक जरी पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम प्रेझेंट असेल तर तो काय बनतो, अरोमॅटिक बनतो. फॉर एक्झाम्पल मी स्ट्रक्चर हे काढले, राईट. दुसरं स्ट्रक्चर आपण हे काढले, तिसरं स्ट्रक्चर हे काढले. तर याच्यामध्ये जर चेक केला आपण, प्रत्येक कार्बन कसा आहे, sp2 हायब्रिडाइज्ड आहे. पाय इलेक्ट्रॉन्स किती, 1 2 3 4 5 6, यस पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे, सायक्लिक आहे, प्लेनर आहे, कॉन्जुगेटेड पाय बॉन्ड्स आहेत. म्हणजे याचा अर्थ हा कसा झाला, अरोमॅटिक. कसा झाला, अरोमॅटिक. त्याच्यानंतर आपण 1 2 3 4 5 6 हा पण कसा आहे, अरोमॅटिक. इथं किती, 1 2 3 4, म्हणजे हा कोणता रूल फॉलो करतोय, 4n. लक्षात ठेवा, जर पहिले 4 रूल फॉलो होत आहे आणि त्याच्यानंतर जर त्याच्यात पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम जर 4n पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम असेल तर ती काय बनते, अँटी अरोमॅटिक. म्हणजे काय, सायक्लिक आहे, प्लेनर आहे, प्रत्येक कार्बन sp2 आहे, कॉन्जुगेटेड पाय बॉन्ड्स आहेत, हकेल्स रूल फॉलो करत नाही, पण कोणता रूल फॉलो करतोय, 4n इलेक्ट्रॉन. म्हणजे किती, n ची व्हॅल्यू जर 0 असेल तर 0 इलेक्ट्रॉन, 3 असणारच आहे. n ची व्हॅल्यू 1 असेल तर 4, n ची व्हॅल्यू 2 असेल तर 8, n ची व्हॅल्यू 3 असेल तर 12. याच्यापैकी जर पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम असेल तर ती काय बनते, अँटी अरोमॅटिक बनते. आणि जर आपल्या स्ट्रक्चर मध्ये एक जरी कार्बन हा sp3 निघाला तर तो काय बनतो, नॉन अरोमॅटिक. तो काय बनतो, नॉन. समजतं, चला ठीक आहे. पुढचा पॉईंट मित्रांनो, मग आपण नेक्स्ट पॉईंट कव्हर करतोय, सबस्टिट्यूशन. राईट. इथे एक जनरल रिॲक्शन घेतो मी. प्युअर बेन्झिन घेतला, बेन्झिनला किती का हायड्रोजन ॲटम अटॅच असतात, 6 हायड्रोजन ॲटम अटॅच असतात. आणि 6 पैकी कोणताही हायड्रोजन ॲटम काढण्यासाठी लागणारी एनर्जी ही सगळ्यासाठी काय असते, सेम असते, बरोबर आहे. तर मग इथं काय घेतलं आम्ही, एक इलेक्ट्रोफिलिक रिएजंट घेतला, जो तुम्हाला काय प्रोव्हाइड करेल, इलेक्ट्रोफाइल प्रोव्हाइड करेल. इथं लिहितो मी इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. काय घेतला आपण, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट घेतला, बरोबर आहे. तर काय होणार आहे, आपला कोणताही एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस करणार आहेत आपण इलेक्ट्रोफाइल. सपोज आपण इथला हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला इलेक्ट्रोफाइल आणि तयार झाला तुमचा एक इलेक्ट्रोफिलिक अरोमॅटिक सबस्टिट्यूट प्रोडक्ट. मग हे सगळं कसं झालं, त्याचं मेकॅनिझम आता आपल्याला. चला तर मग स्टार्ट विथ मेकॅनिझम. जनरली मेकॅनिझम आपण 3 स्टेपमध्ये पाहणार आहोत. पहिली स्टेप असेल याच्यामध्ये,
फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. तर मग इलेक्ट्रोफाइल कोण तयार करेल आपल्याकडे? रिएजंट, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट, बरोबर आहे. तर म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, हा जो ई बॉन्ड ए आहे त्याला ब्रेक करावा लागेल. तर तो कशात ब्रेक होईल? ई प्लस आणि ए मायनस, बरोबर आहे. तर ही कशी असेल? रिव्हर्सिबल रिॲक्शन असेल. तर मग याच्यावर काय डेल पॉझिटिव्ह, याच्यावर डेल मायनस, तर काय तयार झाला आपला? हा ई प्लस इलेक्ट्रोफाइल तयार झाला आणि हा काय तयार झाला? न्यूक्लिओफाइल. बघा आपण एक जनरल रिॲक्शन्स पाहतोय, याच्यातला हा बॉन्ड कसा ब्रेक होतो हे आपला स्पेसिफिक रिॲक्शन ज्यावेळेस आपण बघणार त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की इलेक्ट्रोफिलिक रिएजंट मधला बॉन्ड कसा ब्रेक होतो आणि इलेक्ट्रोफाइल कसा तयार होतो, बरोबर आहे. दुसरा पॉइंट घेतो आपण, अटॅक. यस, कोणाचा अटॅक होणार आहे? अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल, अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल. एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून टाकेल की काय काय होणार आहे. चेक करूत आपण याच्यात. सपोज आपण कोणतं तरी एक हायड्रोजन स्पेसिफाय करतोय, बरोबर आहे. इथला मी हायड्रोजन स्पेसिफाय करणार, याला मला रिप्लेस करायचं. तर जसा हा इलेक्ट्रोफाइल मी सांगितलं होतं की बेन्झीन काय म्हणून काम करत असतो? एक न्यूक्लिओफाइल म्हणून काम करत असतो, बरोबर आहे. त्याच्याकडे पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे. डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड काय म्हणून काम करतात? न्यूक्लिओफाइल. आणि अटॅक करणारा कोण आहे? इलेक्ट्रोफाइल. यस, कोण कोणाकडे अटॅक होईल? न्यूक्लिओफाइल, इलेक्ट्रोफाइल, राईट. तर मग हा जसा याच्यासोबत अटॅक करेल तर याच्यातला पाय बॉन्ड काय होत जाईल? वीक होत जाईल आणि हा हायड्रोजन तर ही कशी असेल? रिव्हर्सिबल, कारण अरोमॅटिसिटी लॉस होईल ना. जसा जसा तुमचा हा इलेक्ट्रोफाइल सोबत बॉन्ड काय होत जातो, जसा जसा इलेक्ट्रोफाइल सोबत बॉन्ड काय होत जातो, तयार होत जातो, तसा तसा हा पाय बॉन्ड काय होत जातो? वीक. म्हणजे हा पाय बॉन्ड स्टेबल नसतो, तुम्ही असं दाखवू शकता. कारण एक पाय बॉन्ड स्टेबल नसतो, तुम्ही त्याला रिंग मध्ये दाखवू शकता, बरोबर आहे. तर आहे. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार आहे? नेक्स्ट स्टेप मध्ये हा जो हायड्रोजन ऍटम आहे ह्या कार्बन सोबत ई कम्प्लिटली बॉन्ड तयार करेल. इलेक्ट्रोफाइल काय करेल? कम्प्लिटली बॉन्ड तयार करेल. म्हणजे याच्यावर चार्ज काय येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल, राईट. आणि हा पाय बॉन्ड इथं असेल. आता तुम्ही म्हणाल सर इथं डॅश डॅश काढला, आपण समोर पण काढणार आहे, पण ते कसं आलं सांगेल मी. मग हा जो तयार झाला तो काय तयार झाला? कार्बो कॅटायन. काय तयार झाला? कार्बो कॅटायन, राईट. तर याला मी आणखी नाव देऊ शकतो. इथं लिहितो मी कॅटायनिक सिग्मा कॉम्प्लेक्स. पण हा हायब्रिड स्ट्रक्चर तयार करतो, रेझोनन्स दाखवतो. तर याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय असेल? त्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढतो आपण. हा जो पाय बॉन्ड आहे तो इथं शिफ्ट होईल. फर्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर इथं एच, इथं काय असेल? ई. पाय बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर तुमचा प्लस चार्ज इथे येईल. दुसरं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय असेल? हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट होईल. यस, हायड्रोजन इलेक्ट्रोफाइल, पाय बॉन्ड इथे गेल, इथे गेल. म्हणजे आपला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो ह्या कार्बन पासून ते इथपर्यंत, म्हणजे किती कार्बन पर्यंत फिरलेला? 5 कार्बन पर्यंत फिरला. किती पाय इलेक्ट्रॉन डिलोकलाइज झाले? 4 पाय इलेक्ट्रॉन. म्हणजे काय म्हणणार तुम्ही, इथं जर तुम्हाला विचारलं, आता सुरुवातीला आपण याचं एक हायब्रिड स्ट्रक्चर काढून घेऊ. हायब्रिड स्ट्रक्चर काय असेल याचं? इथं एच, इथं ई, पॉझिटिव्ह चार्ज, राईट. याला सुद्धा, हे सुद्धा हायब्रिड स्ट्रक्चर. तर कॅटॅनिक सिग्मा कॉम्प्लेक्स तुम्ही याला म्हणू शकता. आणखी काय म्हणू शकता? वेलँड इंटरमिडिएट. काय म्हणू शकता? वेलँड इंटरमिडिएट और अरेनियम आयन, अरेनियम आयन किंवा कॅटॅनिक सिग्मा कॉम्प्लेक्स, राईट. तर आणखी याचं एक नाव आहे डिलोकलाइज्ड. डिलोकलाइज्ड सायक्लो हेक्सा डायइनिल कॅटायन. काय नाव याचं? डिलोकलाइज्ड. एका ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज स्टेबल आहे का? नाही.
सायक्लोहेक्सा डायनिल कॅटायन, डिलोकलाइज्ड सायक्लोहेक्सा डायनिल कॅटायन. 4 नाव ठेवलेत बघा, बारसं 4 वेळेस केलेलं, 4 नाव. कॅटॅनिक सिग्मा कॉम्प्लेक्स, वेलॅन इंटरमिडिएट, अरेनियम आयन, डिलोकलाइज्ड सायक्लोहेक्सा डायनिल कॅटायन. तर आता पुढची स्टेप काय असेल? तिसरी डिप्रोटोनेशन. He हा जो पॉझिटिव्ह चार्ज काढलेला आपण, तुम्ही असं सुद्धा दाखवू शकता, इथं डेल प्लस, इथं डेल प्लस आणि इथं डेल प्लस आहे ना. पॉझिटिव्ह चार्ज इथं एकदा आलाय, इथं एकदा आला आणि इथं एकदा आला, तो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. इथं तुम्ही असं दाखवा, मध्ये पॉझिटिव्ह चार्ज द्या, किंवा डेल पॉझिटिव्ह चार्ज असं सुद्धा दाखवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पुढे काय होणार? हळूहळू हा जो याच्यावर कोण ए मायनस, जसा ए मायनस याच्यावर अटॅक करेल तसा हा बॉन्ड काय होत जाईल? वीक होत जाईल. मग मी असं दाखवेन, हायड्रोजनचा बॉन्ड काय होत जाणार आहे? वीक होत जाणार आहे हायड्रोजनचा बॉन्ड. तर तुमचा ए त्याच्यासोबत काय तयार करेल? बॉन्ड तयार करेल. तर मग तसा हा सुद्धा पूर्ण तयार होत जाईल. आणि फायनली काय तयार होणार आहे? आपला एच बाहेर पडणार, इथं ई अटॅच होणार. तुम्ही असं दाखवा, बाहेर काय पडला? एच. क्लिअर? तर हा भेटला आपला सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट. तर मग आता इथं आणखी चेक करायचं आरडीएस स्टेप कोणती आहे. बरोबर आहे, मी अगोदर सांगितलं होतं आरडीएस स्टेप कोणती असेल अशा प्रकारच्या रिएक्शन मध्ये, जिथं आपल्या सबस्टिट्यूएंटची जिथं आपल्या रिएक्टंटची अरोमॅटिसिटी काय होत जाईल? लॉस होईल. कारण अरोमॅटिसिटी लॉस होणं म्हणजे सगळ्यात स्लोवेस्ट स्टेप असेल, तर ह्या स्टेपमध्ये अरोमॅटिसिटी काय झाली आहे? लॉस झालेली आहे. म्हणजे ही काय असेल? सगळ्यात स्लोवेस्ट स्टेप. आणि स्लोवेस्ट स्टेप याचा अर्थ कशी असेल? आरडीएस. काय असेल? आरडीएस. जिथं अरोमॅटिसिटी रिगेन होते ती कशी असते? फास्ट स्टेप. म्हणजे ही स्टेप कशी असेल? फास्ट स्टेप. ते ट्रान्झिशन स्टेट कंपाऊंड आहे. बरोबर. इंटरमिजिएट हा आहे आपला. दोघांच्या इंटरमिजिएट आणि सबस्ट्रेट मधली जी स्टेट असते ती ट्रान्झिशन स्टेट असते. बरोबर आहे. आणि इंटरमिजिएट आणि प्रोडक्ट मधली जी ट्रान्झिशन स्टेट, म्हणजे ही काय? ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट. ही काय? ट्रान्झिशन स्टेट सेकंड. हे काय झाला? इंटरमिडिएट. हा काय झाला? प्रोडक्ट. आणि हा काय झाला? आपला रिएक्टंट. बरोबर आहे. तर मग आता आपण चेक करू त्याचं एनर्जी प्रोफाईल डायग्राम काय असेल. एनर्जी प्रोफाईल डायग्राम साठी थोडंसं रिमूव्ह करतो मी. एनर्जी प्रोफाईल डायग्राम आपण कोणा वर्सेस एक्स आणि वाय ऍक्सिसवर काय घेतो? एक्स ऍक्सिसवर घेतो आपण पोटेन्शियल एनर्जी. दिसते? पोटेन्शियल एनर्जी. आणि दुसरं इथं काय असेल? रिएक्शन कोऑर्डिनेट. सबस्ट्रेटची आपण पोटेन्शियल एनर्जी काय ना काहीतरी घेतो, 0 घेत नाही आपण. तर स्टार्ट इथं करतो आपण. सबस्ट्रेट रिएक्टंट जसा इलेक्ट्रोफाईल अटॅक करेल तसा तुमची काय करणार? इंटरमिजिएट. जसा इलेक्ट्रोफाईल अटॅक करणार तशी एनर्जी काय होणार? वाढणार. आणि इलेक्ट्रोफाईलनं कम्प्लीट बॉन्ड फॉर्म केला तर काय ना तुमची इंटरमिजिएट कंडिशन ना. म्हणजे ही जी ट्रान्झिशन स्टेट ना, म्हणजे इथं तुम्ही याला लिहू शकता, इथं काय? एच. इथं हिट झाली आपली ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट. इथं काय असेल? आपला रिएक्टंट. इथं काय असेल? आपला रिएक्टंट. बरोबर. इथं रिएक्टंट ट्रान्झिशन स्टेट. इथं काय असेल? आपला इंटरमिडिएट. वेल अँड इंटरमिडिएट. त्याच्यानंतर पुढा कोणाचा अटॅक होतोय? न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतोय. आणि हा एच कार्बन हायड्रोजन बॉन्ड काय होतोय? ब्रेक होतोय. बरोबर आहे. जसा अटॅक होईल तशी त्याची एनर्जी वाढेल. आणि ब्रेक जसा झाला तसं तो परत काय करेल? एनर्जी कमी होईल. म्हणजे कोणती रिॲक्शन? एक्झोथर्मिक रिॲक्शन. म्हणजे सेकंड स्टेप. ही जी थर्ड स्टेप आहे डिप्रोटोनेशन, ही डिप्रोटोनेशन कशी आहे? एक्झोथर्मिक आहे. कशी आहे? एक्झोथर्मिक. आणि अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल कशी आहे? एंडोथर्मिक. बरोबर आहे. तर मग इथं काय रिॲक्टंट येईल? इथं तुमचा कार्बन हायड्रोजन बॉन्ड काय होत जाईल? वीक होत जाईल.
आणि नंतर इथं तुमचा कम्प्लिटली बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. राईट. तर हे झाली कंडिशन. हा काय येणार आहे, इथं काय असतं, डेल एच. पूर्ण ओव्हरऑल रिएक्शन कशी झाली, एक्झोथर्मिक झाली. आणि ही काय झाली आपली फर्स्ट ऍक्टिव्हेशन एनर्जी. आणि ही काय असेल आपली सेकंड ऍक्टिव्हेशन एनर्जी. बरोबर आहे, सेकंड ऍक्टिव्हेशन एनर्जी. आता जर सपोज तुम्हाला हायड्रोजनच्या ऐवजी जर ड्यूटेरियम दिला तर काय झालं, सगळे ड्यूटेरियम कार्बनला जोडलेले 6 ड्यूटेरियम जर असले असते तर आरडीएस मध्ये काही फरक पडला असता का, याच्यापैकी कोणती ट्रान्झिशन स्टेट चेंज झाली असते. चला तर चेक करूत आपण. इलेक्ट्रोफाईल अटॅक करणं म्हणजे इलेक्ट्रोफाईल कार्बन बॉन्ड तयार करणं ही तुमची पहिली स्लो स्टेप आहे. त्याच्यात कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेकिंगचा कोणताही संबंध आला नाही. म्हणजे याचा अर्थ इथं कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करून तुमच्या आरडीएस मध्ये पार्टिसिपेट होत नाही. याचा अर्थ हायड्रोजन जर तुम्ही ड्यूटेरियम जरी घेतला तरी तुमची आरडीएस स्टेपवर काही फरक पडणार नाही, रेट ऑफ रिएक्शनवर काही फरक पडणार नाही. मग फरक कुठं पडेल, जिथं तुमचा कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतोय म्हणजे ट्रान्झिशन स्टेट सेकंड मध्ये फरक पडेल. ट्रान्झिशन स्टेट सेकंडची हाईट काय होईल, पहिल्यापेक्षा थोडीशी वाढेल. ड्यूटेरियम घेतला, ट्रिटियम घेतला असता तर सगळे ट्रिटियम घेतले असता तर आणखी हाईट वाढली असते. बरोबर आहे. पण ती हाईट कोणाच्या सेकंड फर्स्ट ऍक्टिव्हेशन एनर्जी पेक्षा जी फर्स्ट एनर्जी आहे, पहिल्या ट्रान्झिशन स्टेटची जी एनर्जी आहे त्याच्यापेक्षा ती जास्त कधीच होऊ शकत नाही. म्हणजे हायड्रोजनच्या ऐवजी जर तुम्ही ड्यूटेरियम जरी घेतला किंवा ट्रिटियम जरी घेतला तरी आपली रेट ऑफ रिएक्शन चेंज होत. आणखी एक प्रश्न असा आहे जो की वेल अँड इंटरमिडिएटवर आहे की वेल अँड इंटरमिडिएट मध्ये जे डिलोकलायझेशन झालं ते किती इलेक्ट्रॉनचं झालं. काय विचारला प्रश्न मी, की हा जो अरेनियम आयन आहे त्या अरेनियम आयन मध्ये किती इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन झालं, किती, यस 4. किती इलेक्ट्रॉनचं झालं डिलोकलायझेशन, 4. 1 2 3 4. किती, 4 पाय इलेक्ट्रॉन. कुठं लिहू मी, इथं लिहितो, दिसते, यस दिसेल, 4 पाय इलेक्ट्रॉन. 4 पाय इलेक्ट्रॉनचं जे डिलोकलायझेशन झालं ते किती पी ऑर्बिटल थ्रू झालेलं आहे, मोजा. 3 4 5 किती असेल, यस यस 5. किती, 5 पी ऑर्बिटल. लक्षात राहील की अरेनियम आयन, लक्षात ठेवा, अरेनियम आयन और कॅटॅनिक सिग्मा कॉम्प्लेक्स मध्ये जे डिलोकलायझेशन होत असतं पाय इलेक्ट्रॉनचं, तर किती पाय इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होत असतं, 4 पाय इलेक्ट्रॉनचं, है ना. 1 2, एक तर पाय बॉन्ड गेलेला आहे तर म्हणजे उरला किती, 2 पाय बॉन्ड, म्हणजे किती इलेक्ट्रॉन, 1 2 3 4. 4 पाय इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन फिरतायत, किती कार्बन मध्ये फिरतायत, याचा एक पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे एक पी एमटी ऑर्बिटल आहे. 1 2 3 4 5, 5 कार्बनचे पी ऑर्बिटल आणि 4 पाय इलेक्ट्रॉन डिलोकलायझेशन मध्ये इन्व्हॉल्व. 4 पाय इलेक्ट्रॉन अँड 5 पी ऑर्बिटल आर इन्व्हॉल्व इन डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन इन अरेनियम. समजले. तर ही झाली तुमची एनर्जी प्रोफाईल डायग्राम. त्याच्यानंतर मेकॅनिझम, आरडीएस स्टेप कोणती आहे, राईट. त्याच्यानंतर जर हायड्रोजन ड्यूटेरियम किंवा ट्रिटियम घेतला तर आरडीएस वर काही इफेक्ट होतो का, झालं, समजले. तर आता पुढचा कन्सेप्ट घ्यायचा आपल्याला स्पेसिफिक रिॲक्शन. त्याचा स्क्रीनशॉट घ्या. स्पेसिफिक एक्झाम्पलला आपण सुरुवात करतोय. पहिला एक्झाम्पल असेल आपलं हॅलोजिनेशन ऑफ बेन्झीन. त्याच्यामध्ये आपण करू क्लोरिनेशन. क्लोरिनेशन, ठीक आहे. तर जनरल रिएक्शन लिहितो मी अगोदर. बेन्झीन प्लस सीएल बॉन्ड सीएल, इथं घेतलं मी सपोज FeCl3. काय भेटलं आपल्याला, HCl HCl, राईट. आता ही रिएक्शन कशी झाली, म्हणजे बेन्झीन घेतला, भेटला काय आपल्याला क्लोरोबेन्झीन, म्हणजे त्यातला एक हायड्रोजन ऍटम तुम्ही इथलला रिप्लेस केला सीएल न, आणि बाय प्रोडक्ट काय भेटला तुम्हाला, HCl. आणि इथं FeCl3 चं काय काम असेल मग, कॅटलिस्ट. काय असेल, मी सांगितलं होतं ना की जो तुमचा इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आहे त्याच्यामधला आपण E बॉन्ड ए जो ब्रेक केला होता त्याच्या, आता इथं E बॉन्ड ए म्हणजे हा असेल आपला, याला डायरेक्टली आपण ब्रेक केलं तर आपल्याला डायरेक्ट काय भेटणार, होमोलायटिक फिशन.
पण FeCl3 काय करणार आहे ते आपल्या इथं बघायचे. चला तर मग पहिला पॉईंट त्याच्यामध्ये मेकॅनिझम मध्ये पहिला पॉईंट काय असेल, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. राईट. क्लोरीन घेऊत आपण, इथं लिहितो मी क्लोरीन, बॉन्ड क्लोरीन. तर क्लोरीन कडे किती इलेक्ट्रॉन असतात, किती लोन पेअर असतात, प्रत्येक क्लोरीन कडे 3 लोन पेअर असतात. FeCl3 बरोबर आहे. इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे तो. FeCl3 कसा इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणजे तो कोणाकडे अट्रॅक्ट होईल, तर त्याच्याकडे मायनस चार्ज आहे किंवा त्याच्याकडे लोन पेअर इलेक्ट्रॉन आहे. तर मग दोन्हीपैकी एका क्लोरीन कडे तो अट्रॅक्ट करेल, तर काय होणार, कॉम्प्लेक्स तयार होईल. म्हणजे हा काय असेल, लेविस ऍसिड. हा काय असेल, लेविस बेस. लेविस ऍसिड, लेविस बेस कॉम्प्लेक्स म्हणतो आपण त्याला. तर ठीक आहे, इथं Cl बॉन्ड Cl याच्याकडे किती लोन पेअर राहिले, आता 2 लोन पेअर राहिले. आणि इथं जो बॉन्ड तयार झाला FeCl3 मायनस इथं काय तयार झाला, प्लस. त्याला काय म्हणणार मी, लेविस ऍसिड लेविस बेस कॉम्प्लेक्स. काय नाव ठेवलं मी, लेविस ऍसिड लेविस बेस कॉम्प्लेक्स. बरोबर आहे. नंतर हा काय फर्दर ब्रेकडाऊन होईल, दिसते. चला फर्दर ब्रेक होईल. आता कसा ब्रेक होईल बघूत आपण. सेकंड स्टेप असेल अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल. आता मी ट्रान्झिशन स्टेट काढत नाही. बरोबर. इथं काय असेल, Cl FeCl3 मायनस प्लस. आता बघा लक्षात ठेवा, ह्या क्लोरीन कडे पॉझिटिव्ह चार्ज आला. क्लोरीन कडे जनरली कोणता चार्ज पाहिजे होता, निगेटिव्ह, पण याच्यावर काय आला, पॉझिटिव्ह, म्हणजे हा अनस्टेबल झाला. बरोबर आहे. मग हा काय करेल, ह्या क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करेल, म्हणजे याच्यावर सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. बरोबर आहे. म्हणजे हा जो लोन पेअर आहे, हा लोन पेअर कोणावर अटॅक करणार, ह्या क्लोरीन अटॅक करणार. म्हणजे हा पाय बॉन्ड सॉरी हा जो सिग्मा बॉन्ड आहे तो शिफ्ट होईल. म्हणजे काय तयार झाला तुमचा, मग हा हायड्रोजन, हा पाय बॉन्ड शिफ्ट झाला, इथं लागला क्लोरीन, आणि इथं काय असेल, पॉझिटिव्ह चार्ज असेल इथं, आणि बाहेर काय पडला, Cl FeCl3 मायनस. FeCl3 मायनस, त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज काय होऊन जाईल, न्यूट्रल होऊन जाईल. बरोबर आहे. चला तर ठीक आहे, मग हा परत काय भेटणार तुम्हाला, त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढूत आपण. फर्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर, तुम्हाला हायब्रिड तयार करायचे ना, तर हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट होईल. तर इथं काय ना, पॉझिटिव्ह चार्ज इथे येईल H, इथं येईल तुमचा Cl. बरोबर आहे. Cl घेतला, बरोबर. पुढे आणखी एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होईल. रेझोनेटिंग स्ट्रक्चर, हा पाय बॉन्ड खाली उतरेल, तर पॉझिटिव्ह चार्ज इथं येईल, इथं असेल H, इथं असेल Cl, इथं पाय बॉन्ड, इथं पाय बॉन्ड. त्याच्यानंतर याचं रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर कोणतं तयार होणार आहे ना, 4 पाय इलेक्ट्रॉन अँड 5p ऑर्बिटल. पॉझिटिव्ह चार्ज इथे येईल H, इथे येईल Cl. वेल अँड कॉम्प्लेक्स और वेल अँड इंटरमिजिएट. बरोबर आहे. नेक्स्ट थर्ड, डिप्रोटोनेशन. काय ना, वेल अँड कॉम्प्लेक्सला परत इथं घेऊत आपण HCl, पॉझिटिव्ह चार्ज इथं तुमचा हा वरचा जो Cl आहे त्याच्याकडे लोन पेअर, परत एकदा काढूत आपण लोन पेअर. राईट. इथं काय FeCl3 मायनस. बरोबर आहे. जसा हा त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज होईल, तर लगेच वापस तो क्लोरीन आपले इलेक्ट्रॉन घेईल. चला ठीक आहे. तर मग काय भेटला आपल्याला, हा H Cl कडे गेला, बाहेर पडला HCl, म्हणजे हा याच्याकडे वापस येतो. तर उरलं काय मग, हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट होईल. इथला जो सिग्मा बॉन्ड आहे तो इथं शिफ्ट झाला, आणि पाय बॉन्ड तयार झाला, तर भेटला काय, क्लोरोबेन्झीन. तर हे झालं तुमचं रिॲक्शन मेकॅनिझम फॉर
हॅलोजिनेशन. तर याच्यात आरडीएस स्टेप कोणती असेल? आरडीएस स्टेप ही असेल. याच्यातला अरोमॅटिसिटी इथं लॉस होत चालली, म्हणजे इथं काय असेल तुमची आरडीएस स्टेप, राईट. तर मग इथं विचारतात तुम्हाला की अटॅक ऍक्च्युअल कोणाचा झालाय? तर अटॅक इथं कोणाचा झाला? कारण हा जो बॉन्ड आहे हा लगेच ब्रेक होतो का? कारण याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज झाला तर हा इलेक्ट्रॉन ब्रेक करेल, म्हणजे इथं जो जनरली तयार होणार आहे तो काय तयार होणार आहे? Cl+. हा पूर्ण कॉम्प्लेक्स नाही, मी पूर्ण कॉम्प्लेक्स साठी दाखवला की नेमका Cl+ कसा तयार होतोय. इथला हा बॉन्ड ब्रेक होतोय, म्हणजे कोणाचा अटॅक झालाय? Cl+चा. म्हणजे हॅलोजिनेशन ऑफ बेन्झिन मध्ये आपला जो इलेक्ट्रोफाईल आहे तो इलेक्ट्रोफाईल कोणता आहे? Cl+. तसाच कोण असेल? Br+. तसाच कोण असेल? F+. तसाच कोण असेल? फक्त आय जेव्हा आयडिनेशन करतो आपण तेव्हाच आपल्याला काय वापरावं लागेल? एखादा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरावा लागेल. ठीक आहे. तर हे झालं तुमचं हॅलोजिनेशन. तर तुमचं होमवर्क असेल तुम्ही चेक करा की तुम्हाला जमेल का रिॲक्शन. डोमिनेशन करा. Br2 इन प्रेझेन्स ऑफ Fe. Br3 देतो तुम्हाला इंग्लिश. हे तुमचं होमवर्क असेल. क्लिअर. तर हे झालं हॅलोजिनेशन ऑफ बेन्झिन. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल घेऊत आपण. एक्झाम्पल घेतोय आपण नायट्रेशन ऑफ बेन्झिन. नायट्रेशन ऑफ बेन्झिन रिॲक्शन घेऊत आपण. इथला एच जो की आपल्याला रिप्लेस करायचा आहे तो दाखवतोय मी. ठीक आहे. HNO3 कसा पाहिजे? कॉन्सन्ट्रेटेड. आयरोर काय लिहितो मी? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, राईट. प्रोडक्ट काय भेटणार आहे आपल्याला? NO2 + वॉटर. बरोबर. तर इथं लक्षात ठेवा मिक्सचर ऑफ concentrated HNO3 plus concentrated H2SO4 sulfuric acid is called as nitrating mixture. काय म्हटलं मी? मिक्सचर ऑफ concentrated HNO3 plus concentrated H2SO4 is called as a नायट्रेटिक मिक्सचर. म्हणजे आपण नायट्रेशन घडून आणण्यासाठी याचा उपयोग करतो. फक्त नायट्रिक ऍसिड वापरणार नाही का? तर तुम्ही सांगेल. बरोबर आहे. दोघे ऍसिड आहेत, म्हणजे इथं H2SO4 काय म्हणून काम करणार आहे? कॅटलिस्ट. आणि इलेक्ट्रोफाईल प्रोव्हायडर कोण आहे? म्हणजे हा झाला आपला रिएजंट. कोणता रिएजंट? इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट HNO3 हा आपला इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आहे आणि H2SO4 काय? कॅटलिस्ट आहे. चला तर मग स्टेप नंबर 1 काय असेल आपली? फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. इथं बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं. तुम्हाला विचारतात की HNO3 हा ऍसिड आहे का बेस आहे? H2SO4 हा ऍसिड आहे का बेस आहे? बरोबर आहे. दोघाला जर तुम्ही कंबाईन वापरलं H2SO4 ऍसिड का बेस म्हणून काम करणार आहे आणि HNO3 ऍसिड का बेस. चला तर मग इथं लक्षात घेऊत आपण की फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल मध्ये हा रिएजंट आहे तो कॅटलिस्ट आहे. म्हणजे कॅटलिस्ट हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला मदत करेल. तर इथं लिहितो मी O मायनस. स्ट्रक्चर काढतोय मी O बॉन्ड H. इथं आपल्याला कोणाचे कॅटलिस्ट म्हणून घ्यायचं आहे? H2SO4. H2SO4 चे स्ट्रक्चर हे असेल. बरोबर आहे. दोघेही कॉन्सन्ट्रेटेड आहेत. दोघांपैकी मोर कॉन्सन्ट्रेटेड आणि मोर स्ट्रॉंग कोणता ऍसिड आहे? H2SO4. H2SO4 इज द मोस्ट ऍसिडिक दॅन HNO3. लक्षात राहील. H2SO4 इज द मोस्ट ऍसिडिक दॅन HNO3. म्हणजे दोघांपैकी कोण H+ देईल? H2SO4 H+ देईल. म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होईल. इथं काय भेटेल तुम्हाला? H+ आणि हा H+ कोणावर अटॅक करेल? लोन पेअर. म्हणजे H2SO4 काम करतो इथं ऍसिड. लक्षात ठेवा H2SO4 acts as a acid आणि HNO3 it acts as a base. लेविस बेस म्हणून काम करणार आहे या ठिकाणी. लक्षात ठेवायचं काय? लेविस बेस. म्हणजे H2SO4 ऍसिड आहे, HNO3 काय आहे? लेविस बेस. लेविस बेस काय करतो? लोन पेअर डोनेट करतो. किंवा तुम्ही म्हणू शकता रोस्टेड बेस, प्रोटॉन एक्सेप्टर. तर काय भेटलं मग आपल्याला? ऑक्सिजन N, ऑक्सिजनवर मायनस चार्ज, याच्यावर प्लस चार्ज, डबल बॉन्ड O, राईट.
ऑक्सिजन एच एच याच्यावर चार्ज काय प्लस, बरोबर आहे. पुढे काय भेटलं आपल्याला ओ मायनस एस डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ ओ एच. तर मग याच्या पुढे काय भेटणार आपल्याला, तर ही कोणती असेल रिव्हर्सिबल रिॲक्शन. तर ही पण कोणती असेल रिव्हर्सिबल रिॲक्शन, राईट. इथं काय बाहेर पडणार, तर काय भेटला मग हा खाली उतरेल हा जाईल. तर मग नायट्रोजन कडे काय आला डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ प्लस चार्ज, बाहेर काय पडलं वॉटर. आणि इथं कोण आहे आपल्याकडे ओ मायनस एस डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ ओ एच. तर याला काय म्हणतात नायट्रोसोनियम आयन. नायट्रोसोनियम आयन जो की आपला काय इलेक्ट्रोफाइल, जो की काय आपला इलेक्ट्रोफाइल. सो दुसरी स्टेप काय असेल मग अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल. तर मग बेन्झिनवर कोणाचा अटॅक होणार आहे आपल्या इलेक्ट्रोफाइलचा होणार आहे. इलेक्ट्रोफाइल कोण आहे आपल्याकडे एन डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ प्लस चार्ज कोण आहे नायट्रोसोनियम आयन. तर मग हा नायट्रोजन अटॅक करेल हा वापस इकडे येईल. तर मग काय भेटेल तुम्हाला एन डबल बॉन्ड ओ पॉझिटिव्ह चार्ज ओ मायनस, इथे येईल एच, परत इथे येईल पॉझिटिव्ह चार्ज. त्याचा आता डायरेक्ट हायब्रिड स्ट्रक्चर काढतो मी. हायब्रिड स्ट्रक्चर काय असेल इथं एच इथं नायट्रोजन डबल बॉन्ड ओ ओ मायनस प्लस, त्याला डायरेक्ट तुम्ही NO2 लिहू शकता काय प्रॉब्लेम नाही, डॅश 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 प्लस चार्ज, राईट. व्हॅलेंट कॉम्प्लेक्स. नेक्स्ट स्टेप काय असेल थर्ड स्टेप. आता ह्या एच प्लसला अब्स्ट्रॅक्ट करणारा कोण आहे हा, राईट. थर्ड स्टेप एच एन डबल बॉन्ड ओ ओ मायनस प्लस ओ मायनस एच डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ एच. तर हा काय करेल अब्स्ट्रॅक्ट करेल, म्हणजे हा पाय सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड मध्ये शिफ्ट होऊन जाईल. एन डबल बॉन्ड ओ मायनस प्लस, परत काय भेटलं तुमचं रिजनरेशन ऑफ H2SO4. सो H2SO4 काय म्हणून काम करतोय मग इथं कॅटलिस्ट म्हणून काम करतोय, आणि HNO3 काय म्हणून काम करतोय इलेक्ट्रोफिलिक रिएजंट, ज्यांनी काय प्रोव्हाइड केला आपल्याला इलेक्ट्रोफाइल प्रोव्हाइड केला. त्याचं नाव काय लक्षात ठेवा, त्याचं नाव काय आलं इथं नायट्रोसोनियम आयन. काय नाव आहे त्याचं नायट्रोसोनियम आयन. तो आपला इलेक्ट्रोफाइल आहे. इलेक्ट्रोफाइल अटॅक केला ही कोणती स्टेप असेल तुमची RDS स्टेप असेल, जी एंडोथर्मिक असेल, ही सगळ्यात स्लोवेस्ट स्टेप असेल. इथं तुमची अरोमॅटिसिटी परत येते, तर ही कोणती स्टेप असेल फास्ट स्टेप असेल. तर हा काय असेल आपला व्हॅलेंट कॉम्प्लेक्स कॅटायनिक सिग्मा कॉम्प्लेक्स. आणखी काय नाव दिलं त्याला आपल्याला डिलोकलाइज्ड, यस डिलोकलाइज्ड सायक्लो हेक्साडायनिल कॅटायन अरेनियम आयन. तर जनरली आपण याला अरेनियम आयन सुद्धा पण जास्त फेमस अरेनियम. क्लिअर. तर हे झालं नायट्रेशन ऑफ बेन्झिन. काय लक्षात ठेवायचं नायट्रेशन ऑफ बेन्झिन मध्ये तुम्ही काय वापरणार नायट्रेटिक मिक्सचर. नायट्रेटिक मिक्सचर कशाने बनलेलं आहे कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आणि दुसरा नोट पॉइंट काय की H2SO4 acts as a acid. H2SO4 acts as a acid and HNO3 acts as a base. काय लेविस बेस. क्लिअर. तर हे झालं नायट्रेशन ऑफ बेन्झिन. नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल काय घ्यायचं आपल्याला यस हा सल्फोनेशन. काय बघायचं आपल्याला सल्फोनेशनचा स्क्रीनशॉट घ्या. मेकॅनिझम घेतोय मी सल्फोनेशन. सल्फोनेशन ऑफ बेन्झिन. तर सल्फोनेशन ऑफ बेन्झिन साठी दोन प्रकारचे रिएजंट वापरले जातात. एक ओलियम. ओलियम म्हणजे काय असेल मिक्सचर ऑफ SO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा
कॉन्सन्ट्रेट H2SO4. बरोबर आहे. होत आपण कोणत्या ठिकाणी काय वापरायचं. तर हे दोन प्रकारचे रिएजंट आहेत. मग जनरल रिॲक्शन लिहितो मी. सिंपल प्युअर बेन्झिन, त्याचा एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस करणार आपण H2SO4, राईट. 55 डिग्री सेल्सिअस पर्यंत रिॲक्शन होत असते. तर प्रोडक्ट काय भेटणार तुम्हाला, बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. बेन्झिन सल्फोनिक ऍसिड म्हणजे याचा अर्थ हा काय असेल आपल्याला, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट, आणि हा काय असेल आपल्याकडे, कॅटलिस्ट. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट अँड कॅटलिस्ट. तर आता ठीक आहे. मग त्याच्यामध्ये ऍसिड कोण बेस कोण परत चेक करता येईल आपल्याला. तर फर्स्ट पॉइंट असेल आपला जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. काय तयार होणार आपल्याकडे, जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. तर मग याच्यामध्ये एस डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ. लोन पेअर काढले आपण ऑप्शन कडे. किती लोन पेअर असतात, 2. HOO सवय चांगली असते ओ म्हणायची. ठीक आहे. चला, तर मग हा आपला बॉन्ड ब्रेक होणार आहे कारण तो ऍसिड आहे. तो H+ देईल, हा H+ कोणावर अटॅक करेल, याच्यावर अटॅक करेल. तर हा बॉन्ड शिफ्ट होईल. बघू आपण, राईट. तर मग एस डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ H, राईट. त्याच्यावर चार्ज काय आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. पॉझिटिव्ह चार्ज आला. इथं काय तयार झाला, O- एस डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ OH. तर नेक्स्ट स्टेप मध्ये हा काय शिफ्ट होईल. तर काय तयार झाला मग, एस डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ OH, याचा चार्ज झाला पॉझिटिव्ह. तर हा आपला काय म्हणून काम करणार आहे, काय म्हणून काम करणार आहे, इलेक्ट्रोफाईल. सल्फोनिक ग्रुप काय म्हणून काम करणार आहे, इलेक्ट्रोफाईल, राईट. तर मग याचा अटॅक होईल दुसऱ्या स्टेप मध्ये. अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल, अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल. बेन्झिन वर अटॅक होईल. इथं काय असेल एच, आणि इथं काय तर येईल पॉझिटिव्ह चार्ज डबल बॉन्ड. इथं डायरेक्ट मी वेलँड इंटरमिजिएट तयार करतो आपण. इथं डॅश 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 पॉझिटिव्ह चार्ज. इथं येईल हायड्रोजन. इथं डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ ओ बॉन्ड एच. नेक्स्ट थर्ड स्टेप, डी प्रोटोनेशन and regain the aromaticity. Yes, H, yes, double bond O, double bond O, O bond H. इथं काय असेल आपलं पॉझिटिव्ह चार्ज. आता उरला कोण, तो वरचा आपला O- एस डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ ओ बॉन्ड एच. तर हा काय करेल, हायड्रोजनला अब्स्ट्रॅक्ट करेल आणि हा पाय बॉन्ड इथे शिफ्ट होईल. सॉरी, सिग्मा बॉन्ड शिफ्ट होणार आहे आणि पाय बॉन्ड फॉर्म होणार आहे, राईट. एस डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ OH, राईट. तर मग तिथं न्यूक्लिओफाईल, सॉरी इलेक्ट्रोफाईल कोण होता, हा सल्फोनिक ग्रुप SO3H. SO3H सल्फर पॉझिटिव्ह चार्ज. आता इथं थोडंसं ऑब्स्क्युअर हे आहे की म्हणजे इथं बऱ्याच पुस्तकामध्ये इथं जो इलेक्ट्रोफाईल दिलाय तो SO3 दिलाय, बरोबर आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल मॉरिसन अँड बॉयड ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जो इलेक्ट्रोफाईल दिलाय तो SO3 दिलाय, आणि आपलं जे सोलोमनचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जो इलेक्ट्रोफाईल दिलाय तो SO3H दिलाय. तर आपण SO3H कन्सिडर करून चालू, कारण हे मोस्ट एक्सपेक्टेड पुस्तक पण आहे. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये हा H2SO4 कशा प्रकारच्या पद्धतीनं काम करतो हे सुद्धा डिफाईन केलेलं आहे. तर आपला जो इलेक्ट्रोफाईल आहे याला आपण फाइनल करू SO3
H हा आपला काय असेल इलेक्ट्रोफाईल असेल, बरोबर आहे. तर मग याच्यामध्ये आरडी स्टेप कोणती असेल, ही तुमची आरडीएस स्टेप असेल आणि ही सगळ्यात फास्ट स्टेप असेल जिथं तुमची अरोमॅटिसिटी वापस येईल, बरोबर आहे. तर याच्यात H2SO4 काय म्हणून काम करतोय, ऍसिड कॅटलिस्ट ऍसिड, आणि हा काय काम करतोय बेस, बरोबर आहे. जर सपोज तुम्ही फक्त कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतला असता तर बाकीची स्टेप ह्या दोन स्टेप सारख्या झाल्या असत्या, फक्त ही स्टेप वेगळी झाली असते. ह्या स्टेपला मी थोडंसं डिफाईन करतो, बरोबर आहे. जर फक्त तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतला असता तर काय झालं असतं, त्याच्यात जर SO3 नसला असता तर तुमचा न्यूक्लिओफाईल कसा तयार झाला असता, सॉरी इलेक्ट्रोफाईल कसा तयार झाला असता, बरोबर आहे. स्टेप नंबर 1 काय असेल, जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. तर ज्यावेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेणार तर त्यावेळेस तो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 स्वतःच ऍसिड ऍज वेल ऍज बेस म्हणून पण काम करतो. फक्त कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतलं तर ऍसिड ऍज वेल ऍज बेस म्हणून काम करतो. दोन मॉलिक्युल पैकी एक मॉलिक्युल ऍसिड म्हणून काम करणार, राईट. तर काय तयार होणार मग, H बॉन्ड O, H डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, O बॉन्ड H, O बॉन्ड H प्लस चार्ज, O मायनस S डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, OH. स्वतःच कॅटलिस्ट म्हणून काम करणार, ऍसिड म्हणून काम करणार, बरोबर आहे. पुढच्या स्टेप मध्ये हा निघून जाईल आणि काय तयार झाला, S डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O पॉझिटिव्ह चार्ज प्लस वॉटर प्लस O मायनस S डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O. तर हे फाईल परत आहे. म्हणजे जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. तर काय तयार झालं, जनरेशन. म्हणजे फक्त तुम्ही जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतला असता तर वॉटर पण तयार होईल. पोलियम घेतलं तर वॉटर तयार झालं नाही, है ना. पोलियम कुठं वॉटर तयार झालेलं दिसत नाही आपल्याला, पण फक्त कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतला असता तर वॉटर तयार होईल. तर इथं तुमचा फक्त कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 असेल तर दोन मॉलिक्युल पैकी एक मॉलिक्युल काय म्हणून काम करणार, हा काय काम करतोय, ऍसिड म्हणून काम करतोय, आणि हा काय काम करतोय, बेस म्हणून काम करतोय, बरोबर आहे. म्हणजे तोच H2SO4 ऍसिड म्हणून पण काम करणार आणि तोच H2SO4 बेस म्हणून पण काम करणार. तर हे झालं सल्फोनेशन. काय लक्षात ठेवणार, सल्फोनेशन मध्ये तुमचा जो इलेक्ट्रोफाईल आहे तो कोणता आहे, सल्फोनिक ग्रुप SO3H+, क्लिअर. आणि इथं जो ऍसिड आहे H2SO4 तो ऍसिड ऍज वेल ऍज बेस म्हणून पण काम करतोय आणि तोच कॅटलिस्ट म्हणून पण काम करतो, क्लिअर. तर हे झालं सल्फोनेशन ऑफ बेन्झीन. नेक्स्ट घेऊत आपण एक्झाम्पल, फिडलक्राफ्ट अल्कायलेशन अँड असायलेशन. एक्झाम्पल असेल फिडलक्राफ्ट. अल्कायलेशन, फिडलक्राफ्ट अल्कायलेशन. जनरल रिएक्शन लिहितो मी. इथं H, Cl बॉन्ड R, AlCl3, एक लेविस ऍसिड घ्यायचा, HCl. एक जनरल रिएक्शन आहे फिडलक्राफ्ट अल्कायलेशन साठी. आता याच्यात काय पॉइंट लक्षात ठेवायचे, नंबर 1, फिडलक्राफ्ट अल्कायलेशन मध्ये जर तुमचा हा अल्किल हलाइड असेल, रिएजंट जर अल्किल हलाइड घेतला असेल, राईट, तर तो असं नाही की तुम्ही अल्किल हलाइडच घ्यायला पाहिजे. कंडिशन लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूटेड बेन्झीन बघणार आहोत फिडलक्राफ्ट अल्कायलेशन असायलेशन, त्याच्यामध्ये बरेच लिमिटेशन आपल्याला त्याचे चेक करायचे. इथं सध्या आपण एक सिंपल ओरिएंटेशन घेतोय की याची रिॲक्टिव्हिटी कशी आहे, की इथं जो तुम्ही रिएजंट घेणार फिडलक्राफ्ट अल्कायलेशन मध्ये तो कार्बोकॅटायन तयार करणार. तर इथं काय लिहिणार मी, जनरेशन ऑफ कार्बोकॅटायन, आणि तोच काय म्हणून काम करणार, इलेक्ट्रोफाईल म्हणून काम करणार. बघा लक्षात ठेवा, फिडलक्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन मध्ये पहिली स्टेप काय असते, कार्बोकॅटायन फॉर्मेशन, बरोबर आहे. आणि तीच कार्बोकॅटायन जो तयार होणार आहे तोच कार्बोकॅटायन काय म्हणून काम करणार आहे, इलेक्ट्रोफाईल म्हणून काम करणार. दुसरा पॉइंट, जर तो कार्बोकॅटायन तयार होत असेल तर इट अंडरगोज rearrangement. It can undergoes rearrangement for
मोर स्टॅबिलिटी. जर रिअरेंजमेंट झाल्यानंतर जर त्याची स्टॅबिलिटी वाढत असेल तर रिअरेंजमेंट दाखवेल, म्हणजे फिडरक्राफ्ट अल्कायलेशन मध्ये रिअरेंजमेंट पॉसिबल आहे. आणि जो मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन आहे त्याच्यापासून तयार होणारा प्रोडक्ट काय असेल, मेजर असेल. लक्षात ठेवा, मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन पासून तयार होणारा प्रोडक्ट काय असेल, मेजर असेल. राईट, ठीक आहे. मग आता आपण एक एक्झाम्पल घेऊ आपण याच्यामध्ये. सपोज मी म्हटलं रिॲक्शन प्लस Cl अनहायड्रस AlCl3. काय काम आहे मी सांगेल मेकॅनिझम मध्ये. प्रोडक्ट काय भेटेल तुम्हाला, HCl. चला ठीक आहे, याचं मेकॅनिझम चेक करू. नंतर तुम्हाला एक रिअरेंजमेंटचं सुद्धा एक्झाम्पल याच्यावर घेता येईल. पहिल्यांदा फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रोफाइल मध्ये हा आपला रिएजंट आहे. राईट, AlCl3 काय, लेविस ऍसिड आहे. तो क्लोरीनच्या लोन पेअरवर अटॅक होईल आणि काय तयार करेल तुमच्याकडे बघा. याच्यावर अटॅक केला तर मग काय, क्लोरीन कडे लोन पेअर, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज अल्युमिनियम, आणि मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हवर पॉझिटिव्ह चार्ज हायली अनस्टेबल, तो लगेच बॅलन्स करण्याचा प्रयत्न करेल आणि काय तयार करेल, कार्बोकॅटायन. तर हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल, सॉरी हा लोन पेअर शिफ्ट होतील. दोन म्हणजे बॉन्ड जो सिग्मा बॉन्ड आहे तो लोन पेअर मध्ये कन्वर्ट होऊन जाईल आणि कार्बनवर चार्ज काय, न्यूट्रल, आणि अल्युमिनियमवर चार्ज काय, मायनस चार्ज होईल, इथे मायनस. तर हा झाला कार्बोकॅटायन फॉर्मेशन, आणि तोच आपला काय म्हणून काम करणार आहे, इलेक्ट्रोफाइल म्हणून काम करणार. राईट. तर मग सेकंड स्टेप काय असेल, अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल. तर इलेक्ट्रोफाइलचा अटॅक कोणावर होणार आहे, बेन्झिनवर होणार आहे. तो बेन्झिन मध्ये एक हायड्रोजन इंडिकेट करणार मी. हा हायड्रोजन, याच्यावर कार्बोकॅटायनची अटॅक करायचा आपल्याला, तर हा अटॅक होईल. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आणि हे इथे, बरोबर. इथं आपला काय असेल, हा हायड्रोजन. तर याचा वेलँड इंटरमिडिएट कॅटायनिक सिग्मा कॉम्प्लेक्स सुद्धा म्हणू शकतो आपण. राईट, इथं कोण आहे आपल्याकडे, हायड्रोजन. तर नेक्स्ट स्टेप काय असेल, थर्ड, डिप्रोटोनेशन. वेलँड पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावर अटॅक कोण करणार आहे, पण उरलाय कोण याच्यामध्ये, तो Cl, मायनस चार्ज. तर हा लोन पेअर अटॅक होईल आणि त्याच्यावरचा मायनस चार्ज इकडे येऊन जाईल, बरोबर. आणि परत रिजनरेट काय झाला, AlCl3. तो AlCl3 लेविस ऍसिड आहे, तो फक्त काय तयार करतो, इलेक्ट्रोफाइल जनरेट करण्याचं काम करतो. चला तर ठीक आहे. मग आता एक तुम्हाला रिअरेंजमेंटचं एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल घेतलं स्टुडंट अल्कायलेशन मध्ये. इथं दिला तुम्हाला CH3 बॉन्ड, CH बॉन्ड, CH3 CH, CH3Cl, क्लिअर. आणि इथं तुम्हाला दिलंय मी AlCl3. यस. व्हिडिओला पॉज करा, प्रोडक्ट काय भेटते बघा. तर इथं दोन प्रकारचे प्रोडक्ट भेटतील. इथे एक अटॅच होईल CH, CH3CH, CH3 CH3, बरोबर आहे. नंबर कुठून देणार, 1 2 3 4, 1 2 3
4. क्लिअर? आपल्याला त्याला जमणार नाही पण आपण त्यासाठी दिले. चला ठीक. त्याचं कुठं गेलं? हा एक भेटेल आणि दुसरा काय असेल? CH3 CH3 बरोबर आहे. बघू दादा आपण ते प्रोडक्ट कसा भेटणार आणि बाय प्रोडक्ट काय असेल? HCl. फर्स्ट स्टेप काय असेल? जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. तर ह्या दोघांमध्ये अगोदर रिॲक्शन होणार आहे. CH3 CH3 CL. राईट. त्याच्याकडे लोन पेअर आहेत. इथं काय दिला मी? AL CL. तर हा अटॅक करणार. तर मग काय करेल? CH3 CH. तुम्हाला येत असेल तर कंटिन्यू करत जा. CL वर पॉझिटिव्ह चार्ज येईल, AL वर काय येईल? मायनस चार्ज येईल. तर हा बॉन्ड ब्रेक होईल आणि लोन पेअर शिफ्ट होतील. तर काय तयार झाला मग? CH3 बॉन्ड CH3 CH पॉझिटिव्ह चार्ज आणि इकडे तयार होईल CL AL CL मायनस चार्ज. तयार होणारा कार्बोकॅटायन कोणता आहे? सेकंडरी कार्बोकॅटायन. कोणता कार्बोकॅटायन आहे? सेकंडरी. इट अंडरगोज रिअरेंजमेंट आणि कोणता शिफ्ट होणार आहे? 1 to हायड्राइड शिफ्ट. कोणता शिफ्ट होणार आहे? 1 to हायड्राइड. कारण हा जर हायड्रोजन इथे गेला तर टर्शरी तयार होईल. CH3 CH2 CH3. यस. दोघांपैकी मोस्ट स्टेबल कोण आहे? हा. म्हणजे यांनी जर अटॅक केला तर तो मेजर असेल. म्हणजे कोणता प्रोडक्ट मेजर असेल? हा मेजर असेल. आणि हा काय असेल? मायनर असेल. क्लिअर? चला ठीक आहे. तुम्हाला होमवर्क देतो मी. तयार करून बघायला. जर मी सपोज म्हटलं बेन्झीन रिॲक्ट्स विथ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 तर प्रोडक्ट काय आहे? यस. कॉमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर लिहायचा. ओके. तर पुढचा एक्झाम्पल घेऊया आपण फ्रिडलक्राफ्ट असायलेशन. तर मग नेक्स्ट एक्झाम्पल असेल आपलं फ्रिडलक्राफ्ट असायलेशन. राईट. जनरल रिॲक्शन इथं असेल आपली. इथं जर मी हायड्रोजन दिला, इथं दिला मी CH3 C डबल बॉन्ड O Cl इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. काय रिॲक्शन होणार आहे? C डबल बॉन्ड O CH3 बाय प्रोडक्ट इज HCl. चला तर बघूत मग ही रिॲक्शन कशी जाईल. स्टेप नंबर 1 फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. काय होणार आहे? फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. तर मग हा आपला इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आहे, हा कॅटलिस्ट आहे. दोघांनी मिळून काय तयार करणार आहेत? इलेक्ट्रोफाइल तयार करणार आहेत. तो CH3 C डबल बॉन्ड O Cl याचे लोन पेअर दिसत आहे मोठे की झाला. ठीक आहे. प्लस AlCl. तर हा लोन पेअर अटॅक इथं होणार आहे. इंटरमिजिएट CH3 C डबल बॉन्ड O Cl चे दोन लोन पेअर Cl वर मायनस चार्ज, Cl वर प्लस चार्ज, अल्युमिनियम वर मायनस चार्ज. नेक्स्ट स्टेप हा बॉन्ड ब्रेक होणार आणि लोन पेअर शिफ्ट होणार. तो CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O याच्यावर चार्ज पॉझिटिव्ह, याच्यावर चार्ज काय? पॉझिटिव्ह. आणि तयार काय होणार? Cl याचे लोन पेअर याच्यावर चार्ज काय होणार? मायनस होणार. त्याच्याकडे लोन पेअर आहेत
तर इट अंडरगोज रेझोनन्स, तो CH3C ट्रिपल बॉन्ड ओ, ऑक्सिजनवर चार्ज काय प्लस येईल आणि दोघांचं पण काय झालं ऑक्टेट कम्प्लीट आहे. तर हा काय तयार झाला आपला ऍक्सिलियम आयन, असायलियम आयन सुद्धा म्हणतो असायलियम आयन. तर हा आपला इलेक्ट्रोफाईल काय, हा इलेक्ट्रोफाईल, हा आपला इलेक्ट्रोफाईल. तर याचा अटॅक होईल आता सेकंड स्टेप मध्ये, अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल. बेन्झीन, स्पेसिफिक हायड्रोजन ॲटम आपला CH3C ट्रिपल बॉन्ड O प्लस, राईट. तर मग हा लोन पेअर कुठं पाय बॉन्ड इथं शिफ्ट होईल, हा इकडे शिफ्ट होईल. C डबल बॉन्ड O, CH3 हायड्रोजन, पॉझिटिव्ह चार्ज, व्हॅलेंट इंटरमिडिएट कॉम्प्लेक्स. विसरायचं नाही, आता पाठ झालंय, माझ्यापेक्षा फास्ट तुम्ही करू शकता, राईट. व्हॅलेंट कॉम्प्लेक्स हायड्रोजन राहिला त्याचं, यस, आठवण करून दिली तुम्ही मला, व्हेरी गुड. तर हायड्रोजन राहिला होता तो दिलाय आपण. पुढे तिसरा पॉइंट येईल डिप्रोटोनेशन. डिप्रोटोनेशन, तर काय डिप्रोटोनेशन मध्ये H पॉझिटिव्ह चार्ज, C डबल बॉन्ड O, CH3, त्याच्यावर अटॅक कोणा जाणार आहे Cl चा, Cl अल्युमिनियम, Cl हा अटॅक होईल. तर फास्ट होते हो, आणि अटॅक झाला तर हा इथे येणार. बाय प्रोडक्ट काय झाला ऍसेटोफिनोल, काय तयार केलं आपण ऍसेटोफिनोल. इथं काय होणार नाही, लक्षात ठेवा. प्रोडक्ट ऑफ अल्कायलेशन मध्ये कार्बोकॅटायन जनरेट होत होता प्युअर, त्याच्यामुळे रिअरेंजमेंट पॉसिबल होती. पण इथं असायलियम आयन तयार होतोय म्हणजे नो रिअरेंजमेंट, देर इज नो रिअरेंजमेंट, देर इज नो रिअरेंजमेंट. समजले? तुम्हाला होमवर्क देतो मी, वाटलं तर त्याच्यावर तुम्ही ऍक्शन कशाची करायची, CH3 बॉन्ड CH2 C बॉन्ड Cl वर काय आन्सर आहे तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये घेऊ शकता. चला तर मग परत भेटूया पार्ट 2 मध्ये, जिथं आपल्याला बघायचंय सबस्टिट्यूटेड बेन्झीन कसे काम करतात. तोपर्यंत